थेट वार्ता चॅनलच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे। छत्रपती शाहू महाराज ज्यांना राजश्री शाहू महाराज किंवा कोल्हापूरचे शाहू म्हणूनही ओळखले जाते, हे मराठा भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे राजे आणि समाजसुधारक होते। त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला आणि त्यांचे मूळ नाव यशवंतराव। त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रथम विनम्र अभिवादन। 26 जून 1874 रोजी त्यांचा जन्म कागल, कोल्हापूर जिल्हा येथे झाला। त्यांचे वडील जयसिंगराव आबासाहेब घाटगे जे कागलचे जहागीरदार होते आणि आई राधाबाई। वयाच्या 10व्या वर्षी 17 मार्च 1874 रोजी कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांच्या विधवा राणी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि त्यांचे नाव शाहू ठेवले। शाहू महाराजांनी राजकोट आणि धारवाड येथे शिक्षण घेतले। त्यांनी मराठी, संस्कृत, इंग्रजी, इतिहास आणि राज्यकारभाराचे शिक्षण घेतले। 1891 मध्ये त्यांचा विवाह बडोद्याच्या लक्ष्मीबाई खानविलकर यांच्याशी झाला। शाहू महाराजांनी 1894 ते 1922 या काळात कोल्हापूर संस्थानाचा कारभार सांभाळला। त्यांनी समाजातील दीनदलित, शोषित आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी क्रांतिकारी पावले उचलली। शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले। ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठवले नाही त्यांना दंड ठोठावला। गरीब आणि बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे स्थापन केली। कोल्हापूरमध्ये अनेक शाळा आणि राजाराम विद्यालयाची स्थापना केली। 26 जुलै 1902 रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50% जागा राखीव ठेवल्या। हा भारतीय इतिहासातील आरक्षणाचा पहिला जाहीरनामा होता, म्हणूनच त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतात। 1918 मध्ये बालविवाह प्रथेवर त्यांनी बंदी घातली आणि विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली। त्यांनी अस्पृश्यांना विहिरीमधून पाणी घेण्याचा आणि मंदिरामध्ये प्रवेशाचा अधिकार दिला। 1918 मध्ये वतनदारी आणि 1917 मध्ये बलुतेदारी प्रथा बंद करून मागासवर्गीयांना जमिनीचे मालकी हक्क दिले। अंधश्रद्धा, कर्मकांडे आणि दैववादावर प्रहार करून समाजात जागरूकता निर्माण केली। 1902 मध्ये पाटबंधारे धोरण जाहीर करून शेतीसाठी सिंचन सुविधा वाढवल्या। 1906 मध्ये मागासवर्गीयांना रोजगार देण्यासाठी सूतगिरणी स्थापन केली। शेतकऱ्यांच्या नांगरांसाठी तोफा वितळवून त्यांचे कल्याण साधले। शेतकऱ्यांच्या कल्याणाचा इतका टोकाचा विचार करणारा राजा दुर्मिळच। शाहू महाराजांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्न केले आणि मुस्लिम बोर्डिंगच्या स्थापनेत सहभाग घेतला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणा आणि पाठबळ दिले। त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला। सामाजिक न्यायासाठी त्यांनी महात्मा फुले, गोपाळकृष्ण गोखले यासारख्या नेत्यांशी सहकार्य केले। शाहू महाराजांना खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जाते। त्यांनी सामान्य जनतेला आणि मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणले। 1919 मध्ये अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषदेत त्यांना राजर्षी ही पदवी देण्यात आली। कला, क्रीडा, साहित्य आणि शिक्षणाला राजाश्रय देऊन महाराष्ट्राच्या प्रगतीचा त्यांनी पाया रचला। शाहू महाराजांचे निधन 6 मे 1922 रोजी मुंबईत झाले। त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे। दरवर्षी 26 जून रोजी शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते। कोल्हापूर आणि महाराष्ट्रात शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्यांच्या जन्मस्थळी लक्ष्मीविलास पॅलेस कागल येथे पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले जाते। शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार देखील दिले जातात,
जसे की राजर्षी शाहू पुरस्कार. शाहू महाराजांचा एक प्रसिद्ध विचार आहे, आपण आपले पुढारी मिस्टर भीमराव आंबेडकर यांचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवून त्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी सामाजिक समता, शिक्षण आणि बंधुतेची शिकवण दिली, जी आजही महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा आधार आहे. छत्रपती शाहू महाराज हे केवळ राजे नव्हते, तर एक द्रष्टे समाजसुधारक होते, ज्यांनी सामाजिक न्याय, शिक्षण आणि समतेचा पाया रचला. त्यांचे कार्य आणि विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. पुन्हा एकदा शाहू महाराजांना थेट वार्ता चॅनल कडून त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. जय भीम, जय संविधान.